आज अहमदपूर शहरामध्ये उदगीर सायकलिंग ग्रुप एका सामाजिक पर्यावरण उपक्रम घेऊन उदगीरहून अयोध्या निघालेला आहे आणि आज हा पहिलाच दिवस सकाळी 7 वाजता त्यांनी उदगीरहून निघालेले आहेत आणि अहमदपूरहून जाणार हे समजल्यानंतर अहमदपूर येथे असलेल्या आमच्या सायकलिंग ग्रुपच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती केली, आमचा पाहुणचार नाश्ता आणि आपण सत्कार घेऊन आपण या चांगल्या कामासाठी जात आहात त्यासाठी आमच्या शुभेच्छा आपण घ्याव्यात आणि आज हा उदगीरचा ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सर्वप्रथम मी आमच्या अहमदपूर सायकल ग्रुपच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। गेल्या 7 वर्षापासून हा उदगीर ग्रुप दरवर्षी एखादी सामाजिक पर्यावरणाचा संदेश घेऊन सायकलवरती वेगवेगळ्या ठिकाणी केरळा, तिरुवनंतपुरम, आता या अयोध्या चालल्यात। मला वाटते मागच्या 23ला 2002 पासून ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाला हे फॉलो करतात। अतिशय चांगला संदेश घेऊन हा उपक्रम घेऊन हे निघालेले आहेत। त्यामुळे अहमदपूरमध्ये आज आमच्या वतीनं सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो। उदगीर ते अयोध्या यात्रेसाठी अहमदपूरच्या वतीनं मी या सर्व सायकलिंग ग्रुपला शुभेच्छा देतो आणि मला सरांना असं विचारायचं की सर हे नेमका तुमचा उद्देश काय याच्या मागचा, या सायकलिंग म्हणजे इकडे जाण्याचा? आमचा उद्देश की सगळी जागरूकता हो, माणसामध्ये नवीन नवीन उत्साह यावं। आपलं सायकलिंग ग्रुपचं जे आमचं दरवर्षीचं एक होतं ना त्यामध्ये, तर यामध्ये काही पर्यावरणाचा संदेश आहे? पर्यावरणाचा माती वाचवा आम्ही हे संदेश घेऊन दरवर्षी निघतो। सेव्ह सॉईल संदेश घेऊन निघतो। सेव्ह सॉईल म्हणजे मूळ मृदा वाचवा आणि सेव्ह सॉईल हे तुमचा मुख्य संदेश आहे, जेणेकरून आपण या आपल्या जमिनीचं मातीचं संरक्षण केलं पाहिजे, हा एवढा उद्देश आहे तुमचा। धन्यवाद सर। नमस्कार। आज या ठिकाणी उदगीर येथून अयोध्या येथे वृक्ष संवर्धन विविध असे सार्वजनिक संदेश घेऊन या ठिकाणी 42 सायकलिस्ट उदगीर येथून निघालेले आहेत। त्यांचा आज अहमदपूर सायकलिंग क्लब या मार्फत यांच्याद्वारे आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि त्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरात असलेल्या नामवंत द्वारका हॉटेल समोर। उदगीर सायकलिंग ग्रुप मागच्या 13 वर्षापासून उदगीर ते अयोध्या प्रवास करतोय आणि याच सायकलिंग ग्रुपमध्ये अतिशय छोटासा सुद्धा विद्यार्थी आहे, मी त्याच्याकडे जाणार आहे। नेमकी त्याला प्रेरणा कोणाकडून मिळाली आणि नेमकं सायकलिंगचे या सायकलिंग ग्रुपचे उद्देश काय आहेत? काय नाव आहे तुझं? योगीराज गोविंद बारोळे। किती वर्षापासून या सायकलिंग ग्रुपमध्ये तू प्रवास करतोय? पहिल्यांदाच। बर, मग मला सांग ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? आम्ही प्रॅक्टिस करत होतो, प्रॅक्टिसमध्ये मलाही वाटलं की यावं असं। नक्कीच। तर यांनी जो संदेश दिलेला आहे या संदेशाबद्दल काय काय नेमकं तुम्ही सेव्ह काय करता तुम्ही सांगाल आम्हाला? आम्ही जनजागृती करणार, पर्यावरण कसं वाचवायचं त्या संदर्भात। आणि दुसरी गोष्ट, सध्या जे माती आहे नापीक होत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये जे पीक येण्यासाठी, चांगलं पीक येण्यासाठी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे। धन्यवाद सर। याच ठिकाणी अहमदपूर सायकलिंग ग्रुपच्या वतीने उदगीर सायकलिंग ग्रुपचं भव्य असं स्वागत सुद्धा करण्यात आले। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर। आवाज बहुजनांचा।